जगात केवळ 50 रोपं शिल्लक राहिलेली, वाघापेक्षाही संकटात सापडलेली सिंधुदुर्गातील ही प्रजात आहे मोहनरामी खरचुडी, अर्थात सिरोपेजिया मोहनरामी. जगात केवळ महाराष्ट्रात आणि त्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाच सड्यावर फुलणारी. पावसाळी हंगामात ही प्रजात सिंधुदुर्गातील केवळ एकाच किनारी सड्यावर फुलते. म्हणूनच या प्रजातीला नष्टप्राय श्रेणीत स्थान देण्यात आले असून या अतिशय दुर्मिळ प्रजातीवरचा हा पहिलाच व्हिडिओ आहे. सिरोपेजिया मोहनरामी म्हणजेच मोहनरामी खरचुडी ही कंदील पुष्पाची अत्यंत दुर्मिळ प्रजात आहे. ही प्रजात संपूर्ण जगात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केवळ एका सड्यावर आढळते. त्या सड्यावर 2 वेगवेगळ्या ठिकाणी ती आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रात कंदील पुष्पाच्या 29 प्रजाती सापडतात. त्यातील 20 प्रजाती या प्रदेशनिष्ठ आहेत, म्हणजे जगात केवळ त्या महाराष्ट्रामध्ये सापडतात. जगातील सिरोपेजियाच्या प्रदेशनिष्ठतेसाठी महाराष्ट्राचा प्रथम क्रमांक लागतो. तळाला फुगीर लंबगोल, त्यावर अरुंद उंच नळीचं धुरांड, त्याच्यावर उष्ण हवा बाहेर जाण्यासाठी खिडक्या आणि सर्वात वरती नक्षीदार कळस, अशी कंदील पुष्पांच्या फुलांची रचना असते. ही वनस्पती रुईच्या कुळातील आहे. बोलीभाषेत तिला खरचुडी, खरपुडी, खरचुला किंवा खातुंडी असं म्हटलं जातं. शिवाय या फुलांचा आकार मारुतीच्या गदेसारखा वाटत असल्याने या वनस्पतीला हनुमान बटाटा असंही काही जागी म्हणतात. यातल्या बहुतेक जातींचं अस्तित्व आता धोक्यात आलंय. यातीलच एक प्रजात म्हणजे मोहनरामी खरचुडी. 2006 साली या प्रजातीचा शोध महाराष्ट्रातील 3 संशोधकांनी लावला. त्यावेळी त्यांना सिंधुदुर्गातील एका किनारी पठारावर या प्रजातीची केवळ 100 रोपं आढळली होती. वनस्पतीशास्त्रात महत्त्वाचे योगदान देणारे दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक HY मोहनराम यांच्या नावावरून या प्रजातीचे नामकरण मोहनरामी असं करण्यात आलं. स्थानिक लोक या वनस्पतीला घायल असं म्हणत असून ही प्रजात नष्टप्राय श्रेणीच्या यादीत समाविष्ट झाली. 2019 पासून या प्रजातीचे संख्या अत्यंत कमी होताना आम्हाला निदर्शनास आलेली आहे. त्यामुळे ह्या प्रजातीला काय धोके आहेत व त्या धोक्यांपासून वाचवण्यासाठी ह्याला IUCNच्या रेड लिस्टमध्ये आम्ही असेसमेंट करायचं ठरवलं. ही असेसमेंट करताना आम्ही काही मुद्दे बघतो. पहिलं म्हणजे ते प्रजात किती ठिकाणी आढळते, तर ही एकाच ठिकाणी आढळणारी प्रजात असल्यामुळे ह्याला नष्टप्राय किंवा क्रिटिकली एंडेंजर्ड या कॅटेगरीमध्ये आम्ही नोंद केलेली आहे. मोहनरामी खरचुडी ही कंदवर्गीय वनस्पती आहे. जमिनीच्या पोटात असणाऱ्या कंदामधून साधारण जून महिन्यात या वनस्पतीचं रोप उगवतं आणि जुलै महिन्यात त्याला कंदिलाच्या आकाराची फुलं धरतात. नळीच्या आकाराच्या पाकळ्यांमुळे फुलांचा नक्षीदार कळस तयार होतो. या कळसामुळे पावसाचे पाणी आत फुलामध्ये शिरत नाही. कळसावरील 2 पाकळ्यांमध्ये कमानीसारख्या खिडक्या असतात. या कमानींवरील केस कीटकांना आकर्षित करतात. नळीतील केसांना दाबून हा कीटक खालच्या फुगीर गर्भगारात उतरतो. या गर्भगारातील केसांभोवती महिरपीचा मुकुट असतो. प्रकाश आणि मुकुटाच्या दिशेने कीटक ये जा करत असल्याने त्यामधील परागाची देवाणघेवाण होते. सिरोपेजिया मोहनरामी ही सिव्हिअरली फ्रॅगमेंटेड स्पीसीज असल्यामुळे तिचा कंद आपल्याला उचलून दुसरीकडे लावता येत नाही. त्यामुळे कुठल्याही बॉटॅनिकल गार्डनमध्ये आणून तिला कन्झर्व करणं हे सोपं नाही आहे. तिच्या ठिकाणीच, तिच्या साईटवरच आपल्याला ती स्पीशीज कन्झर्व करावी लागते, त्याचं प्रोटेक्शन करावं लागतं. या प्रजातीचे संशोधक श्रीरंग यादव यांनी काही वर्षांपूर्वी शास्त्रीयरित्या या प्रजातीचे रोपण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामध्ये ते यशस्वी झाले असून कोकणातील काही सड्यांवर लावलेल्या मोहनरामी खरचुडीच्या रोपांना फुलं देखील आली आहेत. असं असलं तरी सिंधुदुर्गातील ज्या मूळ किनारी सड्यावरून या प्रजातीचा शोध लावण्यात आला
त्या ठिकाणी केवळ या प्रजातीची 50 ते 60 रोपं शिल्लक राहिलेत. त्यामुळे नष्टप्राय श्रेणीतील या वनस्पतीच्या संवर्धनाची मोठ्या प्रमाणात गरज असून सड्यावरचा तिचा अधिवास वाचवणे देखील तितकाच गरजेचा आहे. तरच सिंधुदुर्गातील हा दुर्मिळ ठेवा जपला जाईल. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वन्यजीव विषयक व्हिडिओंसाठी MHA MTBला फॉलो करा.